हॅलो हाय नमस्ते, मी पिया. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात पहिला व्लॉग. तुमचा प्रचंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम तर मिळेलच अशी आशा करते. झालं काय, आमचा गोव्याला जायचा प्लॅन ठरला. म्हणलं की कोण खुश होत नाही. तर सुरुवात झाली कुरकुरेपासून. इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो. पोहे आणि सांबार पाहूनच खूप मस्त फील होत होतं. पुऱ्या थंडीमध्ये कोवळं ऊन अंगावर पडल्यावर कसलं भारी वाटत होतं. आणि हा, ते म्हणतात ना, प्रत्येक वर्षी गोव्याला पाय लावून येणं हे गरजेचंच असतं, कारण ते शास्त्र असतं. रास्ते नाही कटते जल्दी जल्दी असं करत 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 आम्ही गोव्याला झालो. माझ्या तर नेहमी ऍज युजल डोक्यात जे सुरू असते, कोणता रील करू, कोणता कंटेंट करू, तेच सुरू होतं. शेवटी यावर मी फायनली कंटेंट केला. शेवटी आम्ही गोव्याला पोहोचलो. काय ते शॉपिंगचे शॉप्स, वा 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 वा. हा गॉगल कसा दिसतोय सांगा बघू. त्यामध्ये बरंच काय काय स्वस्त मिळते, जसं काय हे चप्पल, तो गॉगल, भरपूर काय काय. हा गॉगल मी फायनली घेतला, कारण माझा चेहरा गोल, त्यात गॉगल गोल. हे जे तुम्ही वॉल हँगिंग्स बघताय, हे फक्त गोव्यात मिळतात, कारण हे खूप छान पद्धतीनं विणले गेले आहेत. मला तर फार आवडले हे क्यूट क्यूट वॉल हँगिंग, तर मला अतिशय आवडलं. हे वॉल हँगिंग इथे फक्त 150 रुपयाला मिळत होतं. त्याचबरोबर इथे ब्रेसलेट्स, इयरिंग्स असं बरंच काय काय मिळतं. मी भरपूर काय काय शॉपिंग केली. न्यू ड्रेस माझ्यावर कसा दिसतोय सांगा बघू. हा फक्त इथं 250 रुपयाला मिळत होता. त्याचबरोबर इथे भरपूर टाईपचे ड्रेस होते, पण मी माझ्या मनावर कंट्रोल ठेवला. इथं आला सगळ्या मुलांच्या आवडीचा विषय. तर हा ड्रेस मी थलासा क्लबला जाण्यासाठी वेअर केला होता. थलासा, आहा हा हा, काय थलासाचा माहोल, काय ते इंटिरियर, खतरनाक असा एम्बियन्स थलासामध्ये होता. मग असा फोटो काढ, तसा फोटो काढ, ही माझी नाटकं सुरू झाली. इथं आल्यावर एक बरं वाटलं, भारताने आपल्या शेवटी इंग्रजांना आपल्या तालावर नाचवलंच. या दोघी कसल्या भारी नाचत होत्या. जनता पागलो, गर्दी ठीक. वेगवेगळ्या इंग्रजांना नाचवून झाल्यानंतर इथं मी तर लय खुश झाले, हे इंग्रजांना आपल्या तालावर नाचलेलं बघून. नाही, आज जर स्वातंत्र्य सैनिक असते तर हे बघून नक्कीच खुश झाले असते, होय की नाही. त्यानंतर आपला डान्स सुरू होतोय. काही आमिर बाप के बिगडे हुए बेटे इथे अशी भारी भारीतली शॅम्पेन वाया घालवतात. त्यानंतर सुरू होतोय माझा डान्स. कसा एक नंबर असतोय. आता यानंतर माझा सगळ्यात फेवरेट येतोय धर्मेश. याची कंबर, वा वा. काय ह्याचे बॉडी मध्ये हाडच नाहीयेत असं वाटतंय मला कधी कधी. तुम्हाला वाटत असेल क्लबला गेले म्हणजे मी दारू बिरू पित असणार, तसं अजिबात नाहीये. मी अजिबात ड्रिंक करत नाही. तर दुसऱ्या दिवशी आम्ही अंजुना बीच, जो साऊथ गोवा मध्ये आहे, तिथे गेलो. हा बीच म्हणजे स्वर्गच. किती शांतता होती, नुसता पाण्याचा खळखळाट येत होता. मी असे पाय माझे बीचवर सोडून बसले. खूप रिलॅक्स फील होत होतं. मग मला तिथे क्यूट क्यूट फॉरेनर भेटली. त्यानंतर कैरी खात खात आम्ही चपोरा फोर्टवर पोहोचलो. लई पायऱ्या चढून वर आल्यानंतर मला खूप वैताग आलेला. एवढा वैताग आलेला की मी बसत बसतच गेले. पण नंतर जेव्हा हा मी समोरचा व्ह्यू बघितला, तेव्हा सगळं माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. समुद्र कसला मस्त आणि पूर्ण विस्तारलेला दिसत होता. नंतर आम्ही या फोर्टवर भरपूर फोटो काढले. रात्री आम्ही गेलो टिट्टोज लेनला. ही टिट्टोज लेन म्हणजे गोव्यातला दुसरा स्वर्ग. या टिट्टोज लेनवर तुम्हाला जे पाहिजे ते इथं मिळते. परत या अंग्रेजांना नाचतेला बघून माझं दिल परत गार्डन गार्डन झालं. शॉपिंग करण्यासारखं बरंच काय काय आहे, तेही स्वस्त आणि मस्त. या आंटींकडून मी या माझ्या हेअर्सना ब्रेड्स करून घेतल्या. वेस्ट ऑफ मनीच वाटतंय मला तर. नंतर आम्ही एका डान्स क्लब मध्ये गेलो. तिथं पाण्याची बाटली किती रुपयाला असेल सांगा बघू. एक पाण्याची बाटली होती फक्त आणि फक्त 100 रुपयाला. हो, एवढी स्वस्त ही पाण्याची बाटली मी माझ्याजवळ जपूनच ठेवणार आहे बाबा. दिवस तिसरा आम्ही गेलो होतो फाउंटन्स लेनला. काय नाही हो, प्रत्येकाने इथं ठरवून घराला रंगवलं आहे. पिवळा दे तू, हिरवा दे तू, निळा दे मी लाल देतो असं. त्यामुळे खूप मस्त फोटो येतात इथं. शेजाऱ्यांमध्ये एकी पाहिजे एवढंच. मग आम्ही दुपारी जेवायला गेलो अंकिता हॉटेलला. इथलं ॲम्बियन्स, इथलं जेवण एकदम टॉप क्वालिटीचा विषय होता. तर असा झाला आमचा गोव्याचा प्रवास. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.